देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावणे तोडा कमरी कर पटा, मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. बानू, तेव्हा तुम्ही कुठं गेला होता? कुठेच नाही, मी इथेच आहे तुझ्या जवळ. परत असं करू नका जी. तुम्ही जर नसाल तर मी कशी राहू आता? तू तुझी परीक्षा दिलीस, माझा हेतू सफल झाला. प्रत्येक चराचरामध्ये, प्रत्येक सजीवामध्ये ते परमतत्व पहा. सर्वांच्या ठाई ते एकच तत्व आहे. सर्वांच्या ठाई मीच आहे. हा भाव जेव्हा दृढ होईल तेव्हा तू मुक्त होशील. अनंत काळासाठी तुला शिवलोक प्राप्त होईल. तेव्हा तुम्ही जिथं आहेसा तिथंच माझा शिवलो. पर तेव्हा ह्या मोर मला असं सोडून जाऊ नका जी. बानू, मी तुझ्या सोबतच असणार आहे. म्हाळसा, तुम्हाला असा आनंदी बघून खरंच प्रसन्न वाटत आहे. म्हाळसा, श्री खंडेराय भेटणार म्हणून तुझा आनंद हा क्षणभरच टिकणार आहे. हे काय बोलता आहात तुम्ही? जे सत्य आहे ते. आई यांनी मला सांगितले आहे की हे मला भेटणार आहेत. मग असे असताना तुझ्या मनात आता कोणती शंका आली आहे? शंका नाही म्हाळसा, सत्य. ज्या सत्यापासून तू अनभिज्ञ आहेस. आणि काय आहे ते सत्य? ऐक मग. श्री खंडेरायांनी तुला भेटणार असं जरी सांगितलं असलं तरी ते तुला न भेटता त्या बानूला तिच्या निवासस्थानी भेटायला गेले आहेत. काय? हो. आता ह्याचा अर्थ तुला काय लावायचा ते लाव, पण मी मात्र तुला इथे एक क्षणभरही थांबू देणार नाही. मी तुला नेवासेला घेऊन जायलाच आले आहे. कळालं ना काय सत्य आहे ते? डोळ्यातून पाणी काढून काय निष्पन्न होणार आहे? आता मी जे सांगणार आहे तेच तू करणार आहेस म्हाळसा.
मी काय म्हणते, क्षमा असावी लक्ष्मी देवी, पण हा प्रश्न आम्हा घरच्यांना सोडवू दे. आम्ही समर्थ आहोत. आई अगं तू काही बोलू नकोस. येते मी. म्हाळसा, काळजी घ्या. आई असं का करतेस तू? तुझ्यासाठी, पण तुला नाही कळणार. आई मला मनापासून जेजुरी सोडून जाऊ असं नाही वाटत. आत्ता नाही कळणार, भविष्यात कळेल. जो निर्णय घेतला तो योग्य आहे म्हणून. तेव्हा तू माझे आभार मानशील. आता काही बोलू नकोस. प्रस्थानाची तयारी करायला घे. म्हाळसा, अजून किती वेळ थांबायचं आहे? योग्य वेळी प्रस्थान करायला हवं. लांबचा प्रवास आहे. म्हाळसा, म्हाळसा, काय करते आहेस तू? माझे सौभाग्य माझे आभूषण आहेत. या आभूषणांची मला आता काही आवश्यकता नाही. थांब म्हाळसा. म्हाळसा, तू कुठेही जाणार नाहीयेस. मायानंदा, हे वागणं आपल्याला शोभत नाही. आपल्या मुलीच्या संसारात आपण नको इतके लक्ष देताय असं नाही का वाटत आपल्याला? कोणाला काहीही वाटलं तरी चालेल, पण मी माझ्या मतावर ठाम आहे. पण हे जे काही चाललंय ते मला अजिबात आवडलेले नाहीये. आपल्या म्हाळसाला नेवासाला परत नेऊन आपल्या हाती खरंच काही लागणार आहे का, याचा एकदा विचार करा. आणि असे केल्याने ती आनंदी राहील का? अहो, मुलगी आहे ती आपली. तिच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळत नाही का? अहो, पण मी तिच्या भल्यासाठी. अहो, पण असे वागल्याने तिचे भले होणार आहे असं वाटतंय का आपल्याला? म्हाळसा, अगं, विवाह हे जन्म जन्मांतरीचं नातं असतं. असे पाऊल उचलून त्या नात्याला तडा जाईल असे वागू नकोस बाळा. तुझा पिता म्हणून मी हे तुला सांगतोय. आणि मी कोण आहे? कोण आहे मी तिची? अहो, आई आहे मी तिची. इथे जेजुरीत मनावर दगड ठेवून सारं काही सहन करत असताना कोणाला काहीच जाणवलं नाही, पण मला ते जाणवलं. अहो, पण बस, ह्या विषयावर अजून चर्चा नकोय. म्हाळसा, प्रस्थानाची वेळ जवळ येत आहे. आपल्याला निघायचं आहे. म्हाळसा आणि बानू दोघींनाही एका दिव्याला सामोरं जावं लागलं. श्री खंडेरायांनी हे दिव्य दिलं असलं आणि त्यातून त्या दोघींचंही समाधान झालं असलं तरी आता परिस्थिती वेगळी आहे. हो, मला ते दिसतं आहे. म्हाळसा देवींच्या मातोश्री त्यांना नेवासेला घेऊन जाण्यास तयार होत आहेत. आणि म्हाळसा देखील. देवी, म्हाळसा देवींना खरोखरच जेजुरी सोडून जायचे आहे का? तुम्ही त्यांच्याशी काही बोललात का ह्या संदर्भात? हो,
त्यांना जेजुरी सोडून जाण्याची अजिबात इच्छा नाही हे मला स्पष्ट जाणवलं. परंतु त्यांच्या आईच्या हट्टापुढे कदाचित म्हाळसादेवी देखील काहीही करू शकत नसाव्या. श्री खंडेरायांना देखील याबद्दल काही कल्पना नाही. ते जर इथे असते तर एक क्षण परिस्थिती हातात आली असती. श्री खंडेराय गडावर नाहीत म्हणून हे सारं घडतं आहे. ते गडावर असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता. परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाणार आहे. श्री खंडेराय हे सारं का करत आहेत हे त्यांना कुणाला सांगता देखील येत नाही. आपण काय करायचं आता? आता एक प्रधान आणि बंधू या नात्याने मलाच काहीतरी मार्ग शोधावा लागेल. म्हाळसा देवींच्या मातोश्रींचं हे वागणं अत्यंत चुकीचं आहे. मला त्यांना ह्याचे स्पष्टीकरण विचारावेच लागेल. परंतु त्यांनी ऐकलं नाही तर? मला माझे प्रयत्न करावेच लागतील. हा केवळ एक वैयक्तिक प्रश्न नाही. श्री म्हाळसा देवी जेजुरीच्या सम्राज्ञी आहेत. हा या राज्याचा देखील प्रश्न आहे. मला आता त्यांची भेट घ्यावीच लागेल. आता इथे अधिक वेळ थांबायला नको. जे जसं आहे जिथे आहे तिथेच ठेवून निघायचं आहे म्हाळसा. अहो पण असा निर्णय घेणं योग्य नव्हे. योग्य काय अयोग्य काय हे तुम्ही विसरलात, मी नाही. म्हाळसा, डोळ्यात पाणी आणू नको. तुझं काहीच चुकलेलं नाही. आता आपण लवकरच जेजुरी सोडून नेवासेला जायचं आहे. मी तुला इथे राहू देणार नाही. म्हाळसा देवी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. देवी, मी असं ऐकलं आहे की तुम्ही जेजुरी सोडून नेवासेला चालला आहात. हे खरं आहे का? हो, आम्ही म्हाळसेला घेऊन नेवासेला चाललो आहोत. हे श्री खंडेरायांना ठाऊक आहे? त्यांना सांगायचं आहे पण ते गडावर नाही येत. आणि ते कुठे गेले होते हे मीच नाही तर म्हाळसेने सुद्धा पाहिलं आहे. हिम्मासेठ, असं काय घडलं आहे की तुम्ही हा निर्णय घेत आहात? खरं तर या निर्णयाशी मी सहमत नाही. पण तुम्ही सहमत नसालच. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असतात ना तर असं बोललाच नसतात. देवी, तुम्ही मला सांगाल का? यांनी गडावर थांबावं अशी माझी इच्छा होती. पण तुम्ही सांगितलं की वेशीवर कोणीतरी दैत्य आला आहे. यांना जाणं भाग आहे. म्हणून मी होकार दिला. पण माझ्या दृष्टीत असं काहीतरी पडलं की देव खोटं बोलले म्हाळसाशी. हिम्माशेठ, म्हाळसा देवींच्या मातोश्रींना संयम ठेवायला सांगा. श्री खंडेरायांबद्दल एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही. तुम्ही देवींचे माता पिता आहात. तुमची चिंता मला समजते आहे. परंतु तुम्ही हे विसरू नका की श्री म्हाळसा देवींचा विवाह कोणा सामान्य व्यक्तीशी झाला नाही. ते साक्षात श्री महादेव आहेत. कुठल्या घटनेचे काय अर्थ आहेत हे तुम्हाला नाही समजून येणार. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की ते बानूला घेऊन गडाकडे येत होते. बरोबर आहे. परंतु मी जो निरोप घेऊन आलो होतो तो देखील असत्य नव्हता. कुंभक अर्थात निकुंभ, मल्हासुराचा पुत्र, सुडाच्या भावनेनं वेशीवर आला होता. मायावी युद्धात तो पारंगत आहे.
आणि त्याच वेळी बाणाई जेजुरी सोडून चालल्या होत्या. आणि त्या का चालल्या होत्या हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. जर श्री खंडेराय गेले नसते तर बाणाई हाती लागल्या नसत्या. ह्या सगळ्याचं दायित्व कोणी घेतलं असतं? बाणाईला वाचवून परत घेऊन येत असताना तुम्ही श्री खंडेरायांना त्यांच्या बरोबर पाहिलं. तरी मी आपणास बजावले होते की असा परस्पर निर्णय नका घेऊ. देवींचा बंधू या नात्याने मला हे सांगणं भाग होतं. देवी, माझी एवढीच इच्छा आहे की देव इथे नसताना तुम्ही असे कोणतेही निर्णय घेऊ नये. बानू, मला आता गडावर जायला हवं. मी म्हाळसेला शब्द दिला आहे की 15वड्यातले 2 दिवस मी तुझ्याकडे येईल. मी तिच्या वचनात बांधलो गेलो आहे, तेव्हा तू ते समजून घ्यावं. वैजी, जर मला तुला भेटता आलं नाही आणि तरी तुला काही निरोप द्यायचा असेल तर सेवकांकरवी मला कळवत जा. माझ्याशी काही संपर्क होऊ शकला नाही तर प्रधानजींकडे संदेश पाठव, मला मिळेल तो. तुम्ही माझी काळजी नका करूजी. आणि तुला असं वाटत असेल की म्हाळसा तुझा द्वेष करते आहे, पण सत्य वेगळंच आहे. तिचा माझ्यावर राग आहे आणि तो ती व्यक्त करत असते. खूप दुखावली गेली आहे ती, स्वाभाविक आहे. तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर. मला त्यांचा राग नाही. येऊ का जी? गणोबा, ये. तेव्हा तुम्हाला मी एक सांगायला आलो होतो. सांग. गणोबा, संकोच नको. काय झालं? होय देवा, तेव्हा म्हाळसा देवी गड सोडून नेवासेला चालले आहेत. काय? होय देवा. मी आलोच. मला जायलाच हवं. देवी, अजूनही विचार करा. आपलं हे मौन सोडून एकदा श्री खंडेरायांना भेटा. प्रस्थानाची सगळी सज्जता झालेली आहे. आता आपण अधिक वेळ घालवायला नको.
देवी, वाईस थांबला असतात तर देवाच ते भेटता आलं असतं. अक्का, देव येत आहेत.